नमस्कार, मी सुहासिनीच किचनमध्ये आज आपण मालवणी पारंपरिक पद्धतीने साराचा मसाला काढून मांदेलीचं सार करणार आहोत. आणि त्यासाठी आपण इथे ताजी मांदेली घेतली आहे. मांदेली घेताना ताजी अशी चकचकीत बघून घ्यायची. आता मांदेली साफ कशी करायची ते बघूया. मांदेलीचं डोकं, शेपूट आणि पोटाकडचा भाग काढून टाकायचा आणि मांदेली अशी स्वच्छ करायची आहे. हे पहा, डोक्याकडचा भाग खाता येत नाही, तो काढूनच टाकायचा. आणि असं चाकूच्या धार नसलेल्या बाजूने जर खवले असतील मांदेलीला तर ते काढून टाकायचे आणि पोटाकडचा भाग स्वच्छ करून घ्यायचा आहे. 2-3 पाण्याने मांदेली स्वच्छ धुवून घ्यायची. आणि कोणतीही मच्छी आणली की स्वच्छ धुवून आधी त्याला मीठ लावून ठेवून द्यायचं. आता आपली मांदेली धुतलेली आहे, त्याला आपण मीठ लावून घेऊया. आणि सगळ्या माशांना मीठ लावून बाजूला ठेवू. आणि आपण आता साराची चटणी काढू. सारासाठी मी अर्धा ओला नारळ किसून घेतला आहे, एक छोटा कांदा, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, एक टोमॅटो आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या. आणि इथे 1.5 चमचा धने, अर्धा चमचा बडीशेप आणि 7-8 बेडगी मिरच्या या आधीच पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या होत्या. हे सर्व मिक्सरमधून आपल्याला गंधासारखं बारीक वाटून घ्यायचं आहे. कोलंबी, मांदेली, पापलेट यांच्या साराला टोमॅटो वापरायचा. आणि हलवा, सुरमई किंवा बांगडा असेल, म्हणजे ज्या हिवस मच्छी आहे त्याला आपण टोमॅटो न वापरता कोकम आणि तिरफळं वापरायची. खोबरं न घालता बाकीचे सर्व जिन्नस म्हणजे मिरची, धने, बडीशेप, कांदा, लसूण हे सर्व मी आधी वाटून घेतलं. आता यात खोबरं टाकून वाटायचं आहे. आता आपल्याला हे एकदम बारीक गंधासारखं वाटून घ्यायचं आहे. वाटण झालं, मी इथे आता एक भांडं ठेवलं, त्यामध्ये तेल गरम करत ठेवलं आहे. त्यात फोडणीला लसूण टाकायची आहे. आणि आता त्यामध्ये हे साराचं जे वाटण काढलं आहे ते टाकूया. मिक्सर धुवून त्याचंही पाणी टाकायचं आहे. आपल्याला सार कितपत पातळ हवं तेवढं पाणी टाकून ॲडजस्ट करून घ्यायचं. आणि आता यात चवीपुरतं मीठ जरा जपून टाकायचं, कारण आपण आधीच माशालाही मीठ लावलेलं आहे. आता ह्या साराला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. कारण मासे लगेच शिजतात, म्हणून आधी आपल्याला ही चटणी शिजवून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये मांदेली टाकूया. आणि आता गॅस कमी करून मांदेली शिजत ठेवूया. 3-4 मिनिटातच आपली मांदेलीही शिजेल आणि सार तयार होतं. मासे टाकल्यानंतर सार जास्त ढवळायचं नाही. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये 2-3 कोकम टाकायचे आहेत. कोकम जास्त आंबट असतील तर कमी टाकायचे, आंबट नसतील थोडंसं जास्त टाकले तरी चालतात, किंवा कोकमाचा आगळ वापरला तरी चालतो. माझे कोकम एकदम ताजे असल्यामुळे जास्त आंबट आहेत, म्हणून मी 2-3च कोकम टाकते. आता 2 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि आपलं सार तयार झालेलं आहे. हे सार भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकतो. आणि हे मालवणी वाटण टाकून केलेलं आहे, त्यामुळे ते अतिशय सुंदर होतं. तुम्ही एकदा करून पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही कसं वाटण करता साराचं तेही कमेंट करून सांगा.